तो आपला किल्ला आहे आशीरगड. चालू केला आहे. साधारण 1 तासाची वेळ लागणार आहे गडावर पोहोचण्यासाठी. या कच्च्या तुला जर पाहिलं तर आपणाला ही माची असावी. एकूण 7 दरवाजे लागणार आहेत आपणाला. या ठिकाणी पहिला दिसतोय आपण तटबंदी किंवा बुरुज. 7 दरवाजे आहेत ना, ते दिसण्यास सुरुवात झाली आहे. आणि दुपारची वेळ झाली त्याच्यात. हे बघा, किल्ला तर खूप लांब आहे. अजून 15 मिनटाच्या सोप्या चालीनंतर आपण गडाचा जो पहिला दरवाजा आहे त्या ठिकाणी पोचून जातो. या ठिकाणी पहिला दरवाजा. पहिला दरवाजा गडाचा. आशीरगड किल्ला मध्य प्रदेशमधील महत्त्वाचा किल्ला, जो बुरहानपूर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून साधारण 18 किलोमीटर लांब खांडवा रोडवर आहे. गडावर जाण्यासाठी आपणाला 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे तो म्हणजे आपण गाडी मार्गाने डायरेक्ट गडावर जाऊ शकतो, व दुसरा मार्ग आहे जो आपण आता पायरी मार्गाने जात आहे. या मार्गाने गेला तर आपणाला एकूण 7 दरवाजे पाहायला भेटणार आहेत. पहिला दरवाजा आपण पार केल्यानंतर लगेच आपणाला त्याच्याच बाजूला हा असा दुसरा दरवाजा लागतो. भव्य दिव्य दुसरा दरवाजा. दुसरा दरवाजा पारेकऱ्यांच्या देवळ्या याही बाजूला आहे. व आत आल्यानंतर असे रूम्स इथं पाहायला भेटत आहेत. थोडी अडचण आहे, परंतु भरपूर रूम पाहायला भेटतात असं आतमध्ये. समोरच्या बाजूस जर पाहिले तर पूर्ण अशी लांबपर्यंत तटबंदी पाहायला भेटत आहे. आशीरगड गाव खाली दिसत आहे. 15 मिनटाची चाल झाली. समोर माचीचा भाग आहे, तोही पाहू आपण. समोर तटबंदी. अजून एवढा किल्ला चढायचा आहे आपणाला. अजून अर्धा तास तरी लागेल आपणाला टॉपपर्यंत पोहोचण्यासाठी. बाजूला एक वाडा किंवा महाल आहे. ते पाहिजे त्याची वास्तू अशी. प्राचीन तटबंदी किल्ल्याचं. किल्ल्याच्या आपणाला आता मुख्य दरवाजा व इतर अवशेष पाहायला भेटायला लागले आहेत. समोर मुख्य दरवाजा. त्यापासून साधारण आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी 25 मिनटाची वेळ लागली आहे. 25 मिनटात आपण या ठिकाणापर्यंत पोचून गेलो. अजून साधारण 10 मिनिट पुरेसे होऊन जातील. टॉप पोचून गेलो आपण. वर दिसायला लागली तटबंदी. हा दरवाजा आहे, तिसरा दरवाजा. येताना व्यवस्थित बघू आपण. त्यापासून साधारण अर्ध्या तासात या दरवाजापाशी आपण तिसरा दरवाजा आता लागला आपला. आतापर्यंत पोचून गेलो. आणि आता आपणाला हे असं वर पाहायला भेटत आहेत दरवाजे. गडाच्या या बाजूला बुरुज तटबंदी ती येताना पाहू आपण. आणि हा गडाचा 4था दरवाजा. आपणाला राजगडला जशा पायऱ्या आहेत खड्या, तशा इथं लागल्या. आता गडाचा आपला हा शेवटचा टप्पा आशीरगडाचा पाहू शकतो. हा 4था दरवाजा आहे. 4थ्या दरवाजातून आपण आता गडावर पोहोचून जाऊ. अजून एक 5 मिनटं लागतील आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी. ही तटबंदी पडली होती, नव्याने बांधण्यात आली आहे. परंतु ही वरचाच भाग, फक्त जो खालचा भाग आहे तो जुनाच आहे, तसाच प्राचीन. आणि हा खालचा व्ह्यू. पारेकऱ्यांच्या तेवढ्या या ठिकाणी 2 आहेत. त्या
शेवटी पोचून गेला. आपण गाडी हा जो बुरुज आहे त्याच्या बॅक साईडला गाडी लावली आहे. गाडी लावून आपण पूर्ण असं या बाजूला आपण असं पूर्ण राऊंड मारत आलो. हे अशा डोंगरातून ती माचीचा भाग आहे आणि असं ह्या दरवाज्यातून आपण आता किल्ल्यावर पोहोचून जातोय. वर आपण पोचल्यानंतर या ठिकाणी आपणाला चालत आल्यानंतर व्यवस्थित असं आपणाला इथं पेरू, काकडी, वेपर्स, शेंगदाणे, सूर्यफुलाचे असे हे पाणी बॉटल वगैरे विकणारे आपल्याला इथं काका पाहायला भेटत आहेत. गडपे आपण आता या ठिकाणी इथपर्यंत आपल्या गाड्या येतात, परंतु सध्या गाड्यांना बंदी आहे. तर आपण आता जाऊ गडावर. पावसाची शक्यता आहे, त्यामुळं आपणाला किल्ला फासमध्ये करायचा आहे. या ठिकाणी 3 भाषेत लिहिलेले शिलालेख आहेत. या ठिकाणी आपणाला असे शिलालेख पाहायला भेटत आहेत. इथं पॅक केल्यामुळे व्यवस्थित पाहता येत नाहीत. असे तिथं 4 आहेत. किल्ल्याचा अजून एक दरवाजा आणि हा जो दरवाजा आहे हा प्राचीन आहे, अजून आहे तसा आहे. याचं हे बघा खूप मोठा आणि बलदंड असणारा किल्ला आहे हा. गडाच्या शेवटच्या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपणाला या ठिकाणी आपली नोंदणी करायची आहे. यासाठी आपणाला मोबाईल नंबर व आधार कार्ड जवळ असणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपणाला गडावर प्रवेश दिला जातो. आपण आता आशीरगडाच्या या मेन ह्याच्या आलो. दख्खन दरवाजा हॉल येतो. आपण प्रथम जे मंदिर आहे ते पाहिलं जाणार आहे. समोर भव्य दिव्य अशी एक वास्तू आहे मस्जिदीची. या ठिकाणी एक वाडा असावा. हे पहा भव्य दिव्य वाडा आहे हा. खूप मोठे रूम्स आहेत आणि भरपूर मोठा किल्ला आहे. आपण एक्सपेक्ट नाही करू शकत एवढा मोठा किल्ला आहे हा. आशीरगडाच्या या हा दरवाजा पाहिला. हा दरवाजा पाहून आपण आता जे मंदिर आहे मेन ते पाहायला जाऊ. चला, वेळ कमी आहे, संध्याकाळी 5 नंतर अलाउड नाही किल्ल्यावर. तटबंदी पूर्णतः तटबंदी आहे. गाडी डायरेक्ट गडावर येते, परंतु सध्या दरड वगैरे कोसळलेली आहे. जंगली प्राण्यांची भीती आहे, त्यामुळे आपणाला सध्या आपण गाडी घेऊन येऊ शकत नाही. चला, ही एक महत्त्वपूर्ण वास्तू बघून घेऊ. ही सुद्धा खूप मोठी आहे. रूम्स दिसत आहेत. हे धुक्यात आता पूर्णतः धोक्यात आहे. या ठिकाणी आतमध्ये तळघर असतो.
आतमध्ये खूप घाण आहे त्याच्यामुळे आत जात नाही. पण आता आपण या बाजूला बघू काय पाहून काय आहे ते. सुद्धा इथं घाण गोठवाकडे आहेत. या बाजूची वास्तू याची इकडे वरून बघू आपण. वरती जर एक भव्य दिव्य वास्तू आहे तेही पाहू. गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे तेही पाहायचं आहे आपल्याला. हा गड पाहण्यासाठी भरपूर वेळ हातात पाहिजे. जर वेळ असेल तर पूर्ण किल्ला पाहून होतो. ही जी वास्तू आहे ती पाहायला जाऊ. ती वास्तू अशी आपण आता बाहेरचा भाग पाहू आणि नंतर आतमध्ये जाऊ. हा मागचा भाग आहे आणि खालील भाग जर पाहिला गडावरची सर्वात उंच वास्तू. पूर्ण किल्ला या तिथं आपण तिथून केला चालू. आता आपण इथं हे असंच हे बघत बघत पूर्ण जाणार आहे. गडावरची ही सर्वात उंच वास्तू आहे. यहाँ जो पूजा होती है वो सही बात है ना? हर रोज आप देखते हैं ना? आपको अनुभव है, हर रोज आता होगा ना? कौन करता है किसी को मालूम नहीं, पर होती है हर रोज. या ठिकाणी असे ही रूम्स आहेत. तिथं सगळ्या रूम्स आहेत अशा. इथं पूर्ण पाहिलं तर या अशा रूम्स आहेत. इथं थोडा थोडा पाऊस येतोय त्यामुळं आपणाला गडफेरी पूर्णतः लवकर उरकायची. अशेडगडाच्या या मस्जिद बघू शकतो आपण. आता आपण गुप्तेश्वर महादेव मंदिरात जे आहे त्या मंदिराकडे जाऊ. प्रथम या समोर ज्या वास्तू आहेत त्या पाहू. या बघा या वास्तू अशा. आता आपण हे मिनार आता इथलं इथून स्ट्रेट गेलं
एवढं इकडं, मग इथं गुप्तेश्वर आहे. या बाजूला एक आहे, तसंच त्याही बाजूला तटबंदी आहे. आणि आपण जात आहे ते आता गुप्तेश्वराच्या मंदिराकडे. पूर्ण धुक्यात आले आपण. पूर्ण धुक्यामध्ये आहे, धुक्याची चादर आहे सध्या. पूर्ण धुकं किल्ल्यावर आलेलं आहे अचानकच. मगातपासून ऊन होता, थोडा पाऊस झाला, वाख धुकं. आणि ही बाजूला बघा तटबंदी. बापरे, जबरदस्त. गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाताना एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं इथं. समोरच्या बाजूस काही वास्तूंचे अवशेष आहेत, तेही पाहू आपण. असं या बाजूने चालत राहायचं आहे. त्याही बाजूला गडाचे अवशेष आहेत. अशीरगड MP तलाव बघा. येस इथं आहे थोडेसे हे वास्तूचे अवशेष आहेत तिथं. आपण आता अशीरगडाच्या जे मुख्य आकर्षण किंवा जे ऐतिहासिक वास्तू जी आहे गुप्तेश्वर महादेवाचे मंदिर, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आता पोहोचत आहे. जर आपण गडाचा विचार केला तर समोरच्या बाजूसुद्धा आपणाला एक पाहायला भेटत आहे. मंदिरात आपण आता पोहोचत आहे इकडं. गुप्तेश्वर मंदिराच्या जी तटबंदी तिथं पाहू शकतो. एक दरवाजा तिथे आहे, एक दरवाजा खाली आहे. अशीरगडाचं मेन जी वास्तू आहे त्या ठिकाणी आता जाऊ आपण. पूर्णतः तटबंदी आहे. हे पाहू शकते आहे ते गुप्तेश्वर हा दरवाजा यायला. हे जे आहे हे गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे अशीरगडावरचे. व या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की सकाळी देवपूजा होत असते. हे ते मंदिर आहे गुप्तेश्वर महादेव मंदिर, अशीरगड किल्ला, जिल्हा बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेशमधला. हे पाहू शकते समोर आहे ते अशीरगडाचे मंदिर. आणि हा जो आहे तो असा पूर्णतः पायरी मार्ग आहे वर आलेला, जो खालून आला असेल तो. आणि त्या बाजूला सुद्धा आपल्याला पायरी मार्ग पाहायला भेटतो. ते अश्वत्थामा, महाभारतला ज्याला श्राप भेटलेला अश्वत्थामा, तो दररोज येऊन पूजा करतो. इथं फुल असतात, तर ते इथं मंदिर आहे. तर पाहूया आपण. व या ठिकाणी सजाकोटी जे दोषी असायचे त्यांना इथं सजा दिली जायची. ब्रिटिश काळामध्ये ही सजाकोटी होती. फेकून द्यायचे हा, इथं ही सजाकोटी होती ब्रिटिश काळात. भांडायचे. हा, काय जे मंदिर आहे मुख्य ते पाहण्यासाठी आपण जाऊ आता. फक्त एक दरवाजा चालू ठेवलेला आहे, बाकी सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
या ठिकाणी महादेवाची पूजा ही दररोज होत असते. आशीरगडाच्या या किल्ल्यामध्ये आपण आता आलो आहे. आणि ही अशी मूर्ती एवढे सगळे फुले कुठले असायचे. हीच ती ऐतिहासिक पिंड आहे महादेवाची, जिथं अश्वत्थामा या ठिकाणी येऊन पूजा करीत असतात अशी आख्यायिका आहे. अलाउड नाही. में आ गए हमारे इसको देखने के लिए, मन से आ गए ना. श्रद्धा भाव अपनी अपनी है यार. हर एक का कोई ना कोई अलग अलग रहता है. ये खाली ट्रेकिंग के लिए है. तो सध्या बंद आहे, कृपया नंतर प्रयत्न करा. The number you are calling is currently switched off. हे पहा, खालच्या बाजूस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी आहे. या बाजूलाही खाली एक बुरुज आहे, त्या बाजूला बी पाहायला भेटते. पूर्ण हे अखंड याला भरपूर आहे, अनलिमिटेड. खालच्या बाजूस पाहिलं तर पाण्याची टाकी आहेत पूर्ण. ही बाहेर बी तटबंदी आहे याला. गुप्तेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतले व दर्शन घेऊन आपण या ठिकाणी थोडा वेळ घालून परतीच्या प्रवासाला निघालो. अतिशय सुंदर आणि भक्कम असे मंदिर आहे. हेच ते मंदिर आहे समोरचं, जिथं आपणाला सर्व माहिती महाभारतातल्या अश्वत्थामा वगैरे महाभारतातल्या अश्वत्थामा जे आहेत तिथं पूजा अर्चा करण्यासाठी येतात सकाळची. अशी ही ऐतिहासिक भूमी आहे महादेवाचे मंदिर. आणि आपण आता हे पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहोत. आपण त्या समोरच्या डोंगरावरून आलो होतो. मोठा किल्ला आहे, भरपूर वेळ हातात पाहिजे तर, आणि तरच हे सर्व वास्तू पाहून होतील आपल्या. गुप्तेश्वराचे मंदिर पाहायला आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने न जाता आपण आता त्याच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्याने जाणार आहे. त्या बाजूला सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला भेटणार आहेत. गडावर आपणाला हिंदू, मुस्लिम व ब्रिटिशकालीन खूप मोठ्या प्रमाणात वास्तू पाहायला भेटतात. जरी आपण नुसतं पाहत गेलो तरी 2 तासाच्या पेक्षा जास्त वेळ आपणाला या ठिकाणी लागते. आशीरगडाच्या या आपल्या गुप्तेश्वर मंदिराकडून येताना आपल्याला या सर्व वाड्याच्या अवशेष पाहायला भेटत आहेत. वाड्याचे चला. आपल्याला या समोरच्या ज्या वास्तू आहेत या ब्रिटिशकालीन वास्तू पाहायला भेटतात. या ठिकाणी काही
थडगी पाहायला भेटते 2 समोरच्या बाजूस. त्या बाजूला सुद्धा वाडा वगैरे आहे. ती वास्तू पाहून झाल्यानंतर या बाजूला एक अशी खूप मोठी वास्तू आहे. ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ब्रिटिशकालीन असावं हे सर्व बांधकाम दिसत आहे. कारण हे सगळं विटत बांधकाम केलेलं आहे म्हटल्यावर हे ब्रिटिशांच्या काळातील आहे. तर ह्या वास्तू आपण पाहतो ह्या बाजूच्या. त्याचे झाडे या वास्तूत. या बाजूला सहसा कोणी येत नाही. त्याच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा आहेत. ते आपण पुढून दाखवू. असं आहे हा पाठीमागचा भाग. त्या बाजूला बुरुज वगैरे आहेत, तिकडे नाही जात. हे पहा तलाव. आणि या तलावात येण्यासाठी आपणाला दरवाजेच आहे, दरवाजे वगैरे व्यवस्थित आहे. खूप मोठा तलाव आहे हा. आपल्या लिस्टमध्ये नवीन राज्य जोडलेलं आहे मध्य प्रदेश व MP मध्ये आता आपण आलेलो आहे. हा जो किल्ला आहे आपला नवीन एक जोडलेला आहे. असे आपण खूप स्टेट्स केलेले आहेत. सगळ्यात पहिले तर आपला महाराष्ट्र, गुजरात, दमण जे युनियन टेरिटरी आहे, परत गोवा, कर्नाटक आणि आता MP, हे सगळे असे आपण राज्य केलेले आहेत. खूपच सुंदर वाटत आहे. क्लायमेट पण इथलं खूप भारी झालेलं आहे. पाहू शकतो धुकं झालेलं आहे पूर्ण. समोरच्या बाजूस सुद्धा आपल्याला वाड्याचे अवशेष आहेत तिथं. हा एक भव्य दिव्य तलाव. अजून दुसरा तलाव या मोठा मगाशी पाहिला आपण. जरा आपणाला घाईमध्ये करावा लागला किल्ला, कारण बघण्यासाठी खूप मोठा आहे किल्ला. वेळ कमी आहे. 4:30ला किल्ला बंद केला जातो. हा तलाव. त्यावरच्या ठिकाणी सुद्धा वास्तूचे अवशेष आहेत. या बाजूला सुद्धा आहेत. या ठिकाणी बघू शकतो जे पाणी येतं ते या ठिकाणी जाण्याची सोय केली आहे. असंच आपणाला त्या बाजूला सुद्धा रूम आहे. त्या ठिकाणी सुद्धा वाड्याचे अवशेष आहेत याचे. परंतु जंगली प्राण्यांचा या ठिकाणी धोका आहे, त्यामुळं आपणाला जास्त किल्ला आत पाहता येत नाही. झाडी खूप आहे. जेवढं लांबून पाहता येईल तेवढंच आपण पाहू शकतो. जास्त आतील बाजूस जाता येत नाही आपल्याला. समोर वास्तूचे अवशेष भरपूर आहेत, परंतु गवत झाडी बघू शकतो. हा तलाव असावा, परंतु आत पाहू शकतो आपण, जाऊ शकत नाही. त्याच्या बाजूला बी खूप मोठ्या प्रमाणात तटबंदी आहे, परंतु पूर्ण झाडी इथं आहे आतील बाजूस. ऐतिहासिक अशा आशीरगडाची सफर आपण आता पूर्ण करण्याचं करत आहोत. पाहून आपण आता एंट्री गेट आहे. एंट्री गेटवर आपण आपलं आधार कार्ड लागतं तिथं. आधार कार्ड, मोबाईल नंबर, ही सर्व माहिती तिथं सांगावी लागते. 9 ते 4:30 ही वेळ आहे. 4:30 नंतर गडावर किंवा 5 नंतर गडावर कोणालाही थांबण्यास परवानगी नाही. इथं माकड पाहू शकतोय. एक कलिया, एक कलिया. चला या ठिकाणी सुद्धा पाणी आहे. गडावर ना पाणी पूर्णतः फिरवलेलं आहे.
सर्व बाजूने. आपण 1:15 वाजता गडाची सफर चालू केली व आता 4 वाजत आले आहे व 4-4:30ला किल्ला बंद होतो व आपणाला दूर जायचं आहे. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी आपली गडाची सफर थांबवत आहे. पाहण्यासाठी भरपूर ऐतिहासिक वास्तू आहेत, परंतु इथं खूप म्हणजे लिमिटेशन आहेत आणि झाडी गवत व जंगली प्राण्यांची इथं भीती आहे. त्याच्यामुळं गडावर जास्त फिरता येत नाही. तर चला, सुंदर असा आश्चर्यगड पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघू. गडाची सफर करून आल्यानंतर आपण एंट्री पॉईंटवर आपण पुन्हा आपलं नाव वगैरे सांगायचं आहे व जायचं आहे खाली. आपण गड उतरण्यास आता सुरुवात करत आहोत. 4 वाजले आता. सर्व वास्तू पाहून आपण आता गडाचा जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी पोहोचून गेलो व इथून पुढे परतीचा प्रवास आपला सुरू झाला. गडावरचे ऐतिहासिक 4 जे शिलालेख आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करू, परंतु या ठिकाणी जाळी बसवण्यात आली आहे, त्याच्यामुळे आपणाला व्यवस्थित असे शिलालेख जास्त पाहता येत नाहीत. तरी चांगलं काम केलं आहे की ज्यामुळे या शिलालेखांना कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही. आशीरगडाचा हा भव्य दिव्य असा महादरवाजा पाहून आपण आता आपली गडफेरी पूर्ण करत आहोत. चल, गडावर या ठिकाणी व्यवस्थित अशी किल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. हे पाहू शकते आशीरगड किल्ला. गडावर येताना आपणाला मगाशी दाखवायचा राहिला होता दरवाजा. एक ऐतिहासिक वास्तू राहून गेली होती त्यात पहिली. त्याही बाजूला भरपूर तटबंदी अवशेष बुरुज आहेत. गड उतरताना आपण 10 मिनिटात या ठिकाणापर्यंत गड उतरताना 10 मिनिटात आपण अशा या दरवाजापर्यंत पोचून गेलो. या दरवाजापाशी आपण पोचून गेलो. पहारेकऱ्यांच्या तेवढ्या दोन्ही बाजूला आहेत. पाण्याचा तलाव छोटासा बनवलेला आहे. या बाजूची ही माची म्हणू शकतो आपण त्याला. तसंच याही बाजूला माची, परंतु त्या ठिकाणी आपणाला सध्या गवत जाळी असल्यामुळे माचीवर जाऊ शकत नाही. एका दृष्टिकोनातून चांगलं झालं की आपणाला चालत गडावर जायला लागलं, कारण मला खूप सारे दरवाजे व सर्व वास्तू पाहता आल्या. जर आपण डायरेक्ट गाडीवर गेलो असतो तर त्या वास्तू पाहता आल्या नसत्या. गडावरून उतरताना साधारण 20 ते 25 मिनिटात आपण पायथ्याला पोहोचून गेलो. आशीरगड आपल्याला समोर पाहायला भेटत आहे. या ठिकाणी माँ शारदा देवीचे एक मंदिर आहे व मोती महलसुद्धा आहे. आणि त्याच्याच बाजूला आपल्याला असा हा हायवे बुरानपूर खांडवाला गेलेला हायवे. मेन हायवेवरून जर आपण पाहिलं तर किल्ला आणि अशी इथं आशीरगडाची पाटी लावण्यात आली आहे.